नमस्कार, माझं नाव प्राची पाटकर सिद्दीकी। लहानपणापासूनच कविता, नाटक, लेखन याची खूप आवड होती अरे वाह! आहे। पुरुषोत्तम आणि फिरोदियाचे नाट्यलेखनाचे पुरस्कार आणि सुमन करंडक असे अनेक पुरस्कार घेतले त्याच्यात कॉलेज जीवनात असताना जास्त। आपली वुमन कम्युनिटी सुरू केली आहे बरोबर स्त्री नावाने, त्याच्यात ट्रिपल आहे STR कारण प्रत्येक स्त्रीत एक तो एक्स्ट्रा एन्थुझियाझम, एनर्जी आणि हे असतं, त्याच्यासाठी आपण तो ॲड केला। आमच्या फाउंडेशनची जी मूळ संकल्पना आहे ती आहे आपली अष्टभुजा थीम, कारण की प्रत्येक स्त्री ही अष्टभुजा असतात, तिला कुठलीही स्त्री एकांगी नसते की ती फक्त एक ॲडव्होकेट म्हणून फक्त ॲडव्होकेट नाही आहे, तुमचे अनेक विध अंग असतात, तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये असतं। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। महिलांच्या सशक्तीकरणासाठी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं खूप लोक काम करतात। कधी पोलीस असू द्या, कोणी वकील असू द्या, किंवा आता जे सोशल मीडियावर खूप सारे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सनुसार सुद्धा खूप सारी मदत लोक ऑफर करत आहेत आणि त्याच्याबरोबर खूप सारं कार्यही करत आहेत। आणि ह्या एका गोष्टीमुळं इतक्या महिलांना रोजगार मिळालेला आहे की मी आता सांगू नाही शकत, कारण मी रोज काहीतरी नवीन ऐकते आणि रोज काहीतरी वेगळी गोष्ट मला ऐकायला मिळते की ह्या गोष्टीमुळे ही गोष्ट झाली, किंवा एका सखीसारख्या ग्रुपमध्ये लोक आपली स्वतःची मतं मांडतायत, त्यांचे प्रॉब्लेम्स मांडतायत आणि त्यांना खूप लोक मदत करतायत। तर हा प्लॅटफॉर्म आपल्याला कुठेतरी सोशल अवेअरनेस करून देतोय। अशाच एका प्लॅटफॉर्मवरनं आज आपल्याबरोबर आहेत प्राची सिद्दगी मॅम। वेलकम मॅम, कसं वाटतं आज इथे? खूप छान वाटतंय, मला कॉन्सेप्ट खूप आवडला म्हणूनच मी आले ॲक्च्युली। येस, कारण तुम्ही एक खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच मॅम। तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या। नक्की। नमस्कार, माझं नाव प्राची पाटकर सिद्दीकी। बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुण्याची आहे मी, हुजूर पागेची। अरे वाह! इंजिनिअरिंग केलंय मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून, कमिन्स कॉलेजमधून। लहानपणापासूनच कविता, नाटक, लेखन याची खूप आवड होती आहे। पुरुषोत्तम आणि फिरोदियाचे नाट्यलेखनाचे पुरस्कार आणि सुमन करंडक असे अनेक पुरस्कार घेतले त्याच्यात कॉलेज जीवनात असताना जास्त। मुळात बाय बॅकग्राऊंड इंजिनियर असून लखनौला खूप माझं सासर आहे, त्यामुळे लखनवी ह्या बिझनेसकडे ॲक्च्युली वळले दुबईत काही वर्ष असताना। तर त्यामुळे लखनवी चिकनकारीचा माझा गेले 17 वर्ष व्यवसाय आहे आणि वुमन बेस्ड बिझनेस असल्यामुळे आणि होमग्रोन फास्टेस्ट बिझनेस, त्यामुळे बरेच महाराष्ट्रातले अवॉर्ड्स वुमन एंटरप्रेन्योर्सचे मला मिळालेले आहेत आणि त्यासाठी खूप छान वाटतं। आणि अनेक वुमनला मी ॲज अ होलसेलर आणि वेगवेगळ्या ठिकाणूनही हेल्प करते आणि त्या बिझनेसमध्ये आता खूप खुश आहे। आणि त्याच्यानंतर अनेकदा बिकॉज शाळा, कॉलेज आणि व्यवसाय ह्या निमित्ताने स्त्रियांशी संबंध माझा सतत राहिला। 50,000 प्लस माझा क्लायंट बेस असल्यामुळे जेव्हा स्त्रियांसोबत सतत राहिल्यामुळे स्त्री ह्या विषयाशी खूप कनेक्टेड राहिले आणि असं करता करता मी लोकमत कोऑर्डिनेटरही होते 2 वर्ष। आमचा वुमन क्लब होता, तिथे मी सेक्रेटरी होते आणि आता आपण एक आपली वुमन कम्युनिटी सुरू केली आहे स्त्री नावाने, त्याच्यात ट्रिपल आहे STR कारण प्रत्येक स्त्रीत एक तो एक्स्ट्रा एन्थुझियाझम, एनर्जी आणि हे असतं, त्याच्यासाठी आपण तो ॲड केला आणि त्याच्यात आम्ही आता खूप छान काम करतो आणि बरेच प्रोजेक्ट चालू केलेले आहेत। तुमच्या फाउंडेशन बद्दल आम्हाला अजून सांगा। आमच्या फाउंडेशनची जी मूळ संकल्पना आहे ती आहे आपली अष्टभुजा थीम, कारण की प्रत्येक स्त्री ही अष्टभुजा असतात, तिला कुठलीही स्त्री एकांगी नसते की ती फक्त एक ॲडव्होकेट म्हणून फक्त ॲडव्होकेट नाही आहे, तुमचे अनेक विध अंग असतात, तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये असतं। त्यामुळे आम्ही प्रत्येक म्हणजे अगदी हेल्थ, फिटनेस, ट्रॅव्हल, स्पोर्ट्स, एंटरप्रेन्योरशिप असे विविध अँगल आम्ही घेतलेले आहेत आणि ज्या स्त्रीला ज्या अंगामध्ये हेल्प लागते किंवा तिला अजून त्याच्यात खुलायचं आहे, त्यासाठी आम्ही तिला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देतो। तर त्या अँगलने आम्ही काम करतो। ऑनलाईन ऑफलाईन आपले दोन्ही पोर्टल आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने काम चालू आहे, कारण की बरेच जण
आपल्याला छान हेतूने आणि चांगल्या पॉझिटिव्हिटीने जोडले गेले आहे. त्यामुळे तुमचं सोशल वर्क पण खूप आहे, तर त्याबद्दलही आम्हाला सांगा. सोशल वर्कमध्ये आम्ही कसं केलंय, 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक असतं आपलं अंडर प्रिव्हिलेज्ड लोकांसाठी. बरोबर. तर आमच्या संस्थेतच काही, जसं की माझं घर फाउंडेशन आहे, सेवा सहयोग आहे, असे ऑलरेडी लोक आमच्याच फाउंडेशनमध्ये जॉईन झालेत, ज्यांच्या संस्थांना आपण इनडायरेक्टली डायरेक्टली हेल्प करतो. म्हणजे त्यांचेच जे आहेत स्टॉल्स असतात, जेव्हा आमचे त्याच्यात त्यांचे स्टॉल्स हक्काचे फ्री 6 स्टॉल असतातच असतात. बरोबर. आणि त्या महिलांनी केलेल्या गोष्टी आपण तिथं पोर्ट्रे करतो. त्यामुळे तशी मदत होतेच. दुसरी सोशल हेल्प आम्ही आता अशी जी सुरू केली आहे ती प्रिव्हिलेज्ड स्त्रियांसाठी आहे. बऱ्याचदा काय होतं, ज्यांना असं वाटतं की यांच्याकडे तर सगळी सुबत्ता आहे, यांना काय प्रॉब्लेम आहे, आम्ही आमची भाजी भाकरीची चणचण आहे, पण असं नसतं. कारण देर इज समथिंग कॉल्ड, म्हणजे मेंटल हेल्थ जी आहे हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग इश्यू सध्या भारतात आहे. आणि टू बी व्हेरी सरप्राइज्ड, आफ्टर डायबिटीस एम्प्टीनेस सिंड्रोम इज द मोस्ट टफेस्ट चॅलेंजिंग प्रॉब्लेम इन इंडिया, विच इज अकरिंग इन मिडल एज्ड वुमन. तर याच्यावरती भारतीय सरकारने बऱ्याच लेवलवरती कामं सुरू केली आहेत आणि त्याच्यावरती आम्ही नक्कीच आमच्या लेवलवर इनडायरेक्टली डायरेक्टली हेल्प करायला सुरुवात केली आहे. ज्याच्यामध्ये सोशली आपण असं करतो, त्या स्त्रीतले सिम्पटम्स जेव्हा दिसायला लागतात तेव्हा आपण तिला ते न सांगता त्याच्यासाठी आधीच आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो. बरोबर. तसं आम्ही विविध उपक्रम, काही गोष्टी, काही त्यांच्या हॉबीजना उत्साह देणे, छंदांना जागरूक करणे, ऍक्टिव्हिटीज त्यांना ज्याच्यात आवड आहे त्या गोष्टी आपण सुरू करून देऊन हळूहळू त्याच्यातून आपोआपच त्यांना बाहेर काढत जातो. सिम्पटम्स काय असतात मॅम? सिम्पटम्स आर व्हेरी क्लोज टू डिप्रेशन, बट नॉट रिअली क्लोज. त्याच्याबद्दल आपल्याशी काही तज्ज्ञ डॉक्टर्स जे आहेत ते ऑलरेडी कनेक्टेड आहेत, त्यांचे आपण सेशन्सही ठेवतो. जसं आपले इव्हन टीनेज मुलींचे जे काही आता प्रॉब्लेम्स वाढले अबाउट ॲडिक्शन्स, त्याच्यावरही आपल्यासाठी गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना आपण कनेक्टेड आहोत. तर त्यांची आपण मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सल्ल्याने आपण ह्या गोष्टी करतो. तर ते प्लॅटफॉर्म आपण ओपन ठेवला. त्यांचे आपण महिन्यातून काही मधल्या इंटरव्हल्समध्ये सेशन्सही असतात. तेव्हाही तेही हेच करतात, कुणालाही आजारी म्हणून ट्रीट करत नाहीत, कारण कुठल्याही आपल्या आजूबाजूला आजारी लेवल वाढलेली नसते. ती जेव्हा दिसते ते खुणावतातही की हा ही आता ह्यांना मला भेटायला सांग पर्सनली, म्हणजे आपण समजून घ्यायचं. त्या हिशोबाने याचे लेक्चर सिरीज वगैरे सुद्धा तुम्ही करता? हो. तर त्याच्यासाठी आपण आता 2-3 हॉस्पिटल्सची पण कोलॅबरेशन आहे. जसं आपलं मणिपाल हॉस्पिटल सोबत कोलॅबरेशन आहे अबाउट वुमन हेल्थ, जिथं आपण म्हणजे पॅप्समियर जे आहे, मॅमोग्राफी आणि आता सर्वायकल कॅन्सरचे जे वॅक्सिनेशन सुरू होणार त्याचं अवेअरनेस, असे सगळे सेशन्स आपण प्रॉपर खूप मिनिमल चार्जेसमध्ये पॅकेजेस महिलांना उपलब्ध करून दिलेत. आणि ॲटलिस्ट 1000 पॅकेजेस आपल्याला वर्षापर्यंत करून द्यायचे टेस्ट, असं आपण ठरवलेलं आहे. त्याचे आपले सेशन्स असतात एव्हरी 15 डेज, की ज्यांना रजिस्ट्रेशन करून मागे लागायला लागतं. काय असतं, महिलांना स्वतःची काळजी हे सांगायला खूप अवघड असतं. त्यांचं नेहमी माइंड असतं की आता हे उद्या मग मी माझ्याकडे लक्ष देते. तर त्या दृष्टीने आपण ते करून घेतो. कालच मी एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पहिली 2 व्यक्ती सांगा ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे. आणि आपण विचार करताना म्हणजे नाही का, मुलं, नवरा, आई वडील ह्यांचा विचार करतो, आणि नंतर त्यांनी 2 सेकंदांनी सांगितलं अरे तू स्वतःचा विचार नाही करत आहे. म्हणजे त्या पहिल्या 2 लोकांमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा अजिबात विचार नाही करत आहे, दुसऱ्याच लोकांचा विचार करताय. तर ते खूप म्हणजे गरजेचं आहे की जिथं तुम्ही स्वतः दुसऱ्यांची काळजी घ्यायची आहे तिथे तुम्ही स्वतःची काळजी आधी घेतली पाहिजे, तर तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकता. आणि हेच आपण विसरून जातो, सगळ्या कामांमध्ये झोपतो आणि मग स्वतःच्या हेल्थचे प्रॉब्लेम होऊन जातात. त्याचं अपब्रिंगिंग आपलं असं झालेलं आहे. आपल्याला लहानपणापासून भारतीय स्त्री ही समर्पण, झाडावरती असलेली वेल आणि अशा पद्धतीनेच पोर्ट्रे केलं गेल्यामुळे की उरलेलं खाणारी, असं म्हणजे त्या आपल्या ज्या माइंडसेट मधून स्त्रीला बाहेर काढणं, किंवा तुझ्याही गरजा आहेत आणि तुझ्याही काही हक्क आहे, डायरेक्टली काय म्हणतात त्याला, अगदी रिबेल करायची गरज नसते. पण स्त्रीत्व जपणं आणि स्वत्व जपणं आणि स्वाभिमान आणि गर्वाच्या मधली लाईन ओळखून देणं स्त्रीला, हे पण महत्वाचं आहे. आणि त्या बाबतीत म्हणजे आम्ही त्या सगळ्या बाबतीत खूप लकी आहोत की आपल्याला सगळ्यांना ॲज अ फॅमिली वेल एज्युकेशन, आई वडिलांनी सपोर्ट केला, संस्कार आणि हे सगळे छान मिळालेले आहेत. आणि त्याचा फायदा आपण ज्या व्यक्तींना
ह्या गोष्टींची चणचण आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचवता येणं आणि त्यांना हेरणं, आणि काही वेळा त्यांनाच माहिती नसतं की मला याची गरज आहे. बरोबर आहे. नाही नाही मैं ठीक हूँ यार, मेरा चल रहा है. अरे तुझी मुलं निघून गेली आहेस तू. उदाहरणार्थ एखादी आता PhD झालेल्या, डॉक्टर झालेल्या, म्हणजे विथ PhD अशा लेडीज घरात थांबल्या, 2 किट्या करतात. तू शिकव 4 जणांना येऊन, तुझ्या नॉलेजचा वापर कर. खरंच आहे. तर हे त्यांना हलवून सांगायला लागतं. दे आर सो मच फिक्स्ड एंड बॉन्डेड. दाव देना मेरी आराम से चल रहा है, मैं दोपहर को 2 सीरियल देख रही हूँ, प्राची ठीक है. So we have to pull them out and give their identification, and sometimes really then later they enjoy की खरंच मी इतकी आहे आणि मी हे विसरून गेले होते. तर तो अनुभव खूप सुखद असतो की तुम्ही त्यांना छान काहीतरी आपल्यासोबत जेव्हा उभे राहतात सगळे, ते छान वाटतं. हे सगळं करताना म्हणजे खूप गोष्टींमध्ये तुम्ही काय 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 करताय, तर हे सगळं करत असताना काही असं गोष्ट खंत तुम्हाला अशी वाटते का, किंवा काही स्ट्रगल पार्ट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आलाय का? स्ट्रगल पार्ट तर प्रत्येक क्षणाक्षणात आहे, कारण की जेव्हा तुमचं काही विजन असतं ते विजन तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, तुमच्या टीमपर्यंत पोहोचवणं हा सगळ्यात मोठा स्ट्रगल असतो. बरोबर. कारण की जेव्हा तुम्ही समाजामध्ये एक सेट फॉर्म्युला असतो प्रत्येक गोष्टीचा, त्या फॉर्म्युलाच्या अगेन्स्ट जाऊन काही करायला लागलं की ते थोडंसं, तो एक मोठा स्ट्रगल आहे. बरोबर. दुसरा स्ट्रगल आहे तो टाइम मॅनेजमेंटचा, बिकॉज यू वॉन्ट टू डू मेनी थिंग्स. तुमची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे, तुम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत, तर तो एक मोठा स्ट्रगल. तिसरा स्ट्रगल येतो फंड्सचा. बरोबर. कारण की जे समाजाचे सेट नियम आहे त्याच्यामध्ये फक्त रजिस्टर्ड आणि काही संस्थांपर्यंतच मदत मिळते, किंवा तुम्हाला प्रिन्सिपली वागायचं असेल, कुणाच्या म्हणजे मागे मागे लागायचं नसेल, तर थोडंसं फंड्स मिळायला त्रास होतो. तर नक्की आम्हाला अशी आशा आहे की पुढेही फंड्स मिळत राहतील आणि आमच्या ज्या कार्यामध्ये जे आमचं विचारसरणी आहे आणि जे आमच्या स्त्री फाउंडेशनचं प्रिन्सिपल आहे ते लोकांपर्यंत नक्की आवडेल, पोहोचेल आणि मी छान त्याच्यात पुढे काहीतरी करू शकू अशी आशा आहे. हा जो आमचा प्लॅटफॉर्म आहे तिथे आम्ही जे लोक काही करत नाहीयेत किंवा खूप छोट्या दरावर करतात, तर त्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी, म्हणजे तुमच्यासारख्या स्टोरीजमधून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळते, तर अशा लोकांना तुम्ही याचं 1-2 वाक्यांमध्ये काहीतरी मोटिवेशनल सांगायचं असेल तर काय सांगाल? टफ प्रश्न आहे. मला असं वाटतं की एक प्रत्येक स्त्री जी असते ना, ते नादो महानोरांच्या 2 ओळी आहेत. तू बंधमुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंद, तू तलम अग्नीची पात जशी झळावी दिन रात बंद बंद. तसं ते ॲक्च्युली प्रत्येक स्त्री ही अशी असते, ती मुळात एक बंधमुक्त असते, स्वच्छंद असते आणि तिच्यामध्ये एक तेजोवलय असतं, आणि अनेक आजूबाजूच्या प्रसंगांमुळे असलेल्या गोष्टींमध्ये तिला सवय लागते. म्हणजे मशालीतून स्वतःला ज्योत करण्यासाठी तिची आयुष्यभर धडपड असते. आणि मग ज्या क्षणी रिअलाइज होतं की नाही, मला अजून खूप काही करायचं बाकी राहिलंय, त्यापर्यंत ती ज्योत मालवायला सुरुवात झालेली असते. सो इट इज, मी असं सांगेन की तुमच्यातल्या स्वतःतल्या त्या स्त्रीला विसरू नका की जिला अजूनही फुलायचंय, अजूनही फुलायचंय, उमलायचंय. एज, लिमिटेशन्स, मर्यादा ह्या शब्दाला काही अर्थ नसतो. आपल्याकडे आज आमच्याच ग्रुपमधल्या डॉक्टर आहेत एक, त्यांनी केटलबेलमध्ये काल एशिया लेवलवरती केटलबेल चॅम्पियनशिप जिंकली. शी इज 55 year old. सो ENT स्पेशालिस्ट. त्यामुळे 60 आमच्या 73 year oldच्या ज्या वनिता जाधव मॅडम आहेत त्या रोज 12 किलोमीटर सायकलिंग करतात रोज सकाळी, आणि 3 तास म्हणजे जिम, योगा, 3 तास रोज फिटनेस देतात. 73 year old. सो देर इज एज किंवा कुठल्याही मर्यादांनी स्वतःला खिचू नका मागे. जर तुम्हाला काही करायचंय आधी ठरवा की मला हे करायचंय, आणि येस यू कॅन डू इट. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. खूप छान वाटतंय आज तुम्ही इतकं सगळं सांगितलं, आणि तुमच्या स्टोरीमधून आमचे खूप प्रेक्षक प्रेरणा घेतील. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. आणि तुमच्या या उपक्रमासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. अशा प्रकारचे उपक्रम होणं गरजेचं आहे. खूप सारी वाचा मिळणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला खूप खूप मनापासून आभार, आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडिव्हर्स. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. थँक्यू.